आर्यन डोळे उघडतो. त्याच्या चेहऱ्यावर उष्ण सूर्यकिरण, भोवती लालसर धूळ आणि वाऱ्याचा विचित्र गंध. मी कुठे आहे? त्याच्या हातात अजूनही त्याचं होलोग्राफिक रिस्टबँड चमकतंय. सिग्नल लॉस्ट. दूरवर काही आकृती दिसतात. लोक, पण काहीतरी वेगळं. वस्त्र विचित्र, आवाज अनोळखी आणि त्यांच्या नजरा आर्यनकडे. ही पृथ्वी आहे, पण कोणत्या काळात? आर्यन हळूच उठतो. धुळीतून एक शहर दिसतंय. सरळ रस्ते, विटांची घडे आणि काही विहिरीसारख्या खोल जागा. तो एका भिंतीवर हात ठेवतो. ही वीट मशीनने नव्हे, हाताने बनवलेली आहे. पण इतकी अचूक? लोक त्याच्याकडे पाहतात पण बोलत नाहीत. आर्यन त्यांच्याशी इंग्लिश मग हिंदीत बोलतो, पण काही उपयोग नाही. एका छोट्या मुलाने त्याला हाताने एक चिन्ह दाखवलं. मासा, डोंगर आणि सूर्याचं चिन्ह. आर्यनच्या मनात प्रश्नांचा वादळ. ही कोणती भाषा आहे? ते माझ्याशी संवाद साधतायत की इशारा देतायत? शहरात जाताना तो पाहतो, प्रत्येक घरातून पाणी वाहतंय, पण कोणताही राजवाडा नाही. शहर आहे, पण कोण राज्य करतंय? शहराच्या बाहेर आर्यन चालत जातो. तिथं काही लोक जमीन खणतायत, पण त्यांच्या हातात नांगर नाही. ते बैलांच्या जोडीनं काही दगडी साधन ओढतायत. लोखंड नाही, पण शेती आहे. तो पिकांकडे पाहतो. धान्याचे काही दाणे, पण ते ओळखीचे नाहीत. त्याच्या रिस्टबँडवर स्कॅन झळकतो. सॅम्पल अननोन स्पीशीज. ही वनस्पती पृथ्वीवर आजही आहे का, की हरवली? त्याला कुणीतरी दूरवरून पाहतंय असं जाणवतं. जणू या शेतांचं रहस्य कुणालाच उलगडू द्यायचं नाही. तो एका मोठ्या चौकोनी रचनेसमोर थांबतो. खोल पाण्याचं ठिकाण, जिथं लोक स्नान करतात, प्रार्थना करतात, काही ध्यानात बसलेले. ही जागा धार्मिक आहे का? अचानक त्याच्या रिस्टबँडवर काही कोऑर्डिनेट्स झळकतात. लॅटिट्यूड 30 डिग्री 37 मिनिटे उत्तर, लँगिट्यूड 72 डिग्री 52 मिनिटे पूर्व. आर्यन थबकतो. हे तर पाकिस्तानच्या दिशेचं लोकेशन आहे. म्हणजे मी कुठे आलोय? हरप्पा? पण तो स्वतःच डोके हलवतो. नाही, ते शक्य नाही. एका भिंतीवर त्याला शिक्क्यांसारख्या वस्तू दिसतात. प्राणी, चिन्ह, मानवी आकृती. तो एक उचलतो. त्यावर चमकते अक्षर. ही भाषा कोणालाही वाचता आली नाही, पण मी पाहतोय ती काहीतरी सांगतीये. वाऱ्याचा झोत आणि अचानक सगळं धूसर होतं. शहरातील आवाज कुजबुजतात, पण स्पष्ट नाही. जणू काळ स्वतः त्याला काही सांगतोय, पण अर्धवट. आर्यन एका दगडावर बसतो. वही काढतो आणि लिहू लागतो. दिनांक माहीत नाही, स्थान निश्चित नाही, पण इथं एक अद्भुत संस्कृती आहे. एकसारख्या विटा, स्वच्छ पाण्याचं जाळं. शहरात कोणतंही मंदिर नाही, युद्ध नाही, पण एक गूढ शिस्त आहे. शहरात सत्ताधारी नाहीत, पण नियम आहेत. शेतकरी आहेत, पण लोखंड नाही. पिकं आहेत, पण त्यांच्या बिया अनोळखी. तो थांबतो आणि शेवटची ओळ लिहितो. मला खात्री नाही, पण माझ्या काळानुसार हे शहर हरप्पा असू शकतं, किंवा काहीतरी अधिक प्राचीन. अचानक रिस्टबँड बीप देतो. मॅग्नेटिक अॅनॉमली डिटेक्टेड. जमिनीखालून कंप आणि काहीतरी निरप्रकाश झोत उफाळतं. पाण्याच्या विहिरीतून. आर्यन त्यात ओढला जातो. शेवटचा आवाज. हे पुढचं शहर आहे, पण इथं मृत्यू बोलतो.